नमस्कार मित्रांनो, माझं नाव गौरव. लर्न विथ गौरव या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत. नुकतंच आपण बघितलं की बँकिंग रिलेटेड जनरल नॉलेज करंट अफेअर्स आपण भाग 1 यामध्ये बघितलं. आज आपण बघणार आहोत सेम बँकिंग रिलेटेड जनरल नॉलेज भाग 2. याचा सर्व PDCC बँकेतील विद्यार्थ्यांना, अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेतील जे कोणी प्रिपरेशन करत आहे त्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अपकमिंग बँक एक्झाम्स आणि आताच नुकते चालू असलेल्या RBI PO आणि क्लर्कच्या ज्या मेन्स एक्झाम आहेत त्यांच्यासाठी, आणि आता RRBची जी मेन्स एक्झाम होणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही व्हिडिओ नक्कीच उपयुक्त असणार आहे. तर चला मग सुरुवात करूया बँकिंग रिलेटेड जनरल नॉलेज भाग 2ला. त्याआधी मी सांगू इच्छितो की तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आजच्या या लेक्चरला. Paytm Payment Bank has become the first bank in the country to achieve the milestone of issuing 1 crore FASTags. According to the National Payment Corporation of India (NPCI), over 3.47 crore FASTags were issued by all banks together till end of June 2021. जून 2021 पर्यंत पेटीएम पेमेंट बँक ही देशातील पहिली अशी बँक आहे, जगातली फर्स्ट बँक इन द कंट्री जिने 1 करोड फास्टॅग्स इश्यू आत्तापर्यंत केलेले आहेत. लक्षात ठेवा. The Reserve Bank of India has imposed a monetary penalty of ₹5 crore on private sector lender Axis Bank. रिझर्व्ह बँकेने नुकतंच जे ॲक्सिस बँक आहे प्रायव्हेट सेक्टरमधली तिच्यावरती मॉनिटरी पेनल्टी ₹5 करोड ही इम्पोज केलेली आहे. The Reserve Bank of India has accorded its approval to the government of Union Territory of Ladakh to acquire 8.23% of the paid-up equity capital of Jammu and Kashmir Bank Limited. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काय केलं ना, ॲप्रुव्हल घेतलेलं आहे युनियन टेरिटरी ऑफ गव्हर्नमेंटचं. लडाख हे युनियन टेरिटरी आहे आणि तिथल्या जी जम्मू अँड काश्मीर बँक आहे तिथल्या बँकेचं त्यांनी पेडअप इक्विटी कॅपिटल ॲक्वायर 8.3% केलेलं आहे रिझर्व्ह बँकेने. तर त्यांचं ॲप्रुव्हल त्यांना मिळालेलं आहे. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हॅज कॅन्सल द लायसन्स ऑफ मॅडगम अर्बन कॉर्पोरेट बँक लिमिटेड, मार्गोवा, गोवा. रिझर्व्ह बँकेने काय केलेलं आहे, गोव्यामधील मार्गोवा हे एक शहर आहे, तिथली मॅडगम अर्बन कोऑपरेटिव्ह बँक हिचं लायसन्स कॅन्सल केलेलं आहे. त्यांनी काही कंडिशन्स फुलफिल नसल्या केल्यामुळे त्यांचं हे लायसन्स रद्द करण्यात आलेलं आहे. Reserve Bank of India has imposed a fine of ₹10 crore on HDFC Bank for deficiency in regulatory compliance found in auto loan portfolio of the bank. HDFC बँकेचं जे काही ऑटो लोन पोर्टफोलिओ आहे त्याच्यामध्ये कंप्लायन्स नीट प्रॉपरली रेग्युलेट केल्यामुळे त्यांच्यावरती 10 करोड रुपयाची पेनल्टी RBIने इम्पोज केलेली आहे. फाईन त्यांना 10 करोड रुपयाचं लावलेलं आहे. द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हॅज कॅन्सल द लायसन्स ऑफ पुणे बेस्ड शिवाजीराव भोसले सहकारी बँक. मागाशीच RBIने कोणाचं एक लायसन्स कॅन्सल केलं होतं, पाटील म्हणून ती एक कोऑपरेटिव्ह अर्बन बँक होती लातूरमधली, आणि आता हिचंसुद्धा एक लायसन्स कॅन्सल झालेलं आहे, पुणे बेस्ड शिवाजीराव भोसले सहकारी बँक. हा PDCC बँकेला पण महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण ते सहकारी बँक आहेत आणि येण्याचा खूप चान्सेस आहेत असे ऑब्जेक्टिव्ह. तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हॅज कॅन्सल द लायसन्स पुणे बेस्ड शिवाजीराव भोसले सहकारी बँक. पुण्याची बँक आहे, तिचं लायसन्स रद्द करण्यात आलेलं आहे. The RBI has imposed a penalty aggregating up to ₹6 crores on Bank of India and Punjab National Bank for contravention of norms, including one related for frauds, classification and reporting. A penalty of 4 crore has been imposed on Bank of India and 2 crore on Punjab National Bank. RBIने नुकतीच पेनल्टी इम्पोज केलेली आहे
बँक ऑफ इंडियावरती 4 करोड आणि पंजाब नॅशनल बँकेवरती 2 करोड. तर कशा रिलेटेड आहे ती क्लासिफिकेशन आणि रिपोर्टिंगमध्ये फ्रॉड केल्याबद्दल. नीति आयोग has recommended divesting government stake in the Central Bank of India and Indian Overseas Bank as a part of privatization initiative announced in the Union Budget. Finance Minister Nirmala Sitharaman, underline Finance Minister कोण आहे आता, निर्मला सीतारामन, in her budget speech had announced privatizing 2 public sector banks and 1 general insurance company in 2021-22. नीति आयोग ने रिकमेंड केलेला आहे की ह्या ज्या 2 बँक आहेत, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँक, ह्या 2 नॅशनलाइज बँक आहेत, त्यांना आता प्रायव्हेटायझेशन करण्यात येणार आहे. आणि एक जनरल इन्शुरन्स कंपनी पण आहे, ती 2021-22मध्ये ह्या 2 बँक्स आणि एक जनरल इन्शुरन्स कंपनी, असं निर्मला सीतारामन फायनान्स मिनिस्टर यांनी त्यांच्या बजेट स्पीचमध्ये सांगितलेलं आहे की ह्या 2 बँक्स आणि एक इन्शुरन्स कंपनी आता प्रायव्हेटायझेशन होणार आहेत म्हणून. State Bank of India has launched a collateral-free Kavach personal loan to enable its customers to meet medical expenses of self and family members for COVID treatment. Under this scheme, customers can avail of loan up to ₹5 lakhs and effective interest rate 8.5% per annum for 60 months, which is inclusive of 3 months moratorium. स्टेट बँकेने नुकतीच एक स्कीम लॉन्च केलेलं आहे की कवच पर्सनल लोन म्हणून, जे की कस्टमर्सला आपल्या कोविड ट्रीटमेंटमध्ये आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी मेडिकल एक्सपेन्सेससाठी त्यांना ते लोन उपलब्ध करून देत आहेत. 5 लाखापर्यंत ते लोन मिळणार आहे आणि 5 वर्षाच्या कालावधीसाठी तर रेट ऑफ इंटरेस्ट असणार आहे 8.5% पर ॲनम. क्लिअर आहे इथपर्यंत? लक्षात ठेवा, हे सगळं महत्त्वाचे प्रश्न आहेत. खूप चान्सेस आहेत येण्याचे. चान्सेस जास्ती आहेत RBIच्या ज्या मेन्स आणि RBI POच्या ज्या मेन्स आणि क्लर्कच्या ज्या एक्झाम होणार आहेत, आणि RRB आता नुकतेच आपल्या PO आणि ऑफिसर स्केल आणि ऑफिस असिस्टंट यांच्या प्रिलियमचा एक्झाम रिझल्ट नुकताच जाहीर झालेला आहे. आता त्यांची मेन एक्झाम होणार आहे. तर ते या सर्वांसाठी हे सर्व आता उपयुक्त असणार आहे. जून-जुलैपासूनचं जे बँकिंग रिलेटेड करंट अफेअर्स आहे ते नक्कीच त्यांना उपयुक्त ठरणार आहे. जे मुलं प्रिपरेशन करत आहेत किंवा जे मुलं ते पासआउट झालेले आहेत मेन प्रिलियम एक्झाम, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी. द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हॅज गिवन इन प्रिन्सिपल अप्रुव्हल to Centrum Financial Service Limited to set up a small financial bank which will take over the beleaguered Punjab and Maharashtra Cooperative Bank. ठीक आहे. Kotak Mahindra Bank has announced the launch of Pay Your Contact, the new features that enables its customer to send money or make a payment. कोटक महिंद्राने काय लॉन्च केलेलं आहे नुकतंच? पे युअर कॉन्टॅक्ट असं नवीन फ्युचर एक लॉन्च केलेलं आहे कस्टमरसाठी, मनी सेंड करण्यासाठी किंवा काही पेमेंट करण्यासाठी. द स्टेट बँक ऑफ इंडिया हॅज लॉन्च द आरोग्यम हेल्थ केअर बिझनेस लोन टू प्रोव्हाइड एनहान्स सपोर्ट टू द हेल्थ केअर सेक्टर अमाइड द पॅन्डेमिक. स्टेट बँकेने काय लॉन्च केलं? आरोग्यम हेल्थ केअर बिझनेस लोन. The 6-member Monetary Policy Committee of Reserve Bank of India, headed by Governor Shaktikant Das, has decided to keep key lending rates unchanged for the 6th consecutive time. In its June 2021 policy review meeting held between June 2 to 4, 2021, 2 जून ते 4 जूनमध्ये त्यांची काही पॉलिसी रिव्ह्यू मीटिंग झालेली आहे. त्याच्यामध्ये गव्हर्नर जे आहेत RBIचे शक्तिकांत दास, त्यांनी काही रेट्स जे आहेत त्याच्यामध्ये काही चेंजेस केलेले नाही आहेत. तर ते आपण एकदा रेट बघून घेऊयात की कसे कसे असतात. ॲक्च्युली हे महत्त्वाचे बँकेचे रेट आहेत, हे परीक्षेला विचारले जातात. तर तुम्ही हे लिहून ठेवा किंवा सरळ सरळ पाठच करून ठेवा. पॉलिसी रेपो रेट जो असतो 4% आहे. रिव्हर्स रेपो रेट हा 3.35% आहे.
मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट हा 4.25% आहे. बँक रेट हा 4.25% आहे. CRR म्हणजेच कॅश रिझर्व्ह रेशो हा 4% आहे. आणि SLR म्हणजे स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो हा 18% आहे. ठीक आहे. आणि इथे एक महत्त्वाचं आहे, द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया गव्हर्नर शक्तिकांत दास हॅज अनाउन्स्ड अ प्रोजेक्शन फॉर कन्झ्युमर प्राइस इंडेक्स CPI इन्फ्लेशन ॲट 5.1% फॉर द फायनान्शियल इयर 2021-22. कन्झ्युमर प्राइस इंडेक्स किती त्यांनी अनाऊन्स केलेला आहे? 5.1% 21-22साठी. तर हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे रेट्स पण खूप महत्त्वाचे आहेत. सरळ सरळ तुम्ही पाठ करून ठेवा. हे ऑब्जेक्टिव्ह खूप महत्त्वाचे आहे. ते परीक्षेला विचारण्यात जाण्याची दाट शक्यता आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला ते आम्हाला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.